रिक्षा स्टँड आम्हा रिक्षावाल्यांचा जिव्हाळ्याचा विषय. रिक्षावाल्यांना मिळालेली हक्काची जागा, रिक्षावाल्यांचं आयुष्य गेलं त्या जागेवर आणि रिक्षावाल्यांचं पोटही भरणारी ती जागा. पण ओला, उबर, रॅपिडो जेव्हापासून भारतामध्ये आल्यात तेव्हापासून रिक्षा स्टँड नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये अनेक रिक्षा स्टँड आहेत, तुम्ही पाहत असताल. ती अगदी नामशेष म्हणजे कमी होण्याच्याच मार्गावर आलेली आणि बंद होण्याच्या मार्गावर आलेली. त्याचा उपयोग दारुडे लोक म्हणताल, परत तुम्ही म्हणताल ते चरसी लोक, हे वेगवेगळ्या चुकीच्या कामासाठी हे रिक्षा स्टँड वापर करतात. ते रिक्षावाल्यांचा यांना काहीच उपयोग होत नाही आहे. रिक्षावाल्यांना रिक्षा स्टँडचा उपयोगच नाही आहे. जेव्हापासून ओला, उबर, रॅपिडो आलेत ना तेव्हापासून लोक आहेत ना, लोकांना दारात गाडी पाहिजे. काय काय ठिकाणी तर तुम्ही पाहत असताल लोक लिफ्टमधून खाली येतात आणि लिफ्ट जवळ गाडी बोलवतात पार्किंगमध्ये. एवढी वाईट परिस्थिती राहिलेली आहे. आता रिक्षा स्टँडवर कोणी चालत येत नाही, काय येत नाही. रिक्षा स्टँडवर जी मजा होती, जी माणुसकी होती, जी आपुलकी जपणारी लोक होती, ती आज कुठंतरी कमी दिसतात आहे. आणि आजकाल लोक नुसतं रिक्षाच्या, ओला, उबरच्या मागं लागलेत. धंदा करायच्या नादात एकमेकांना ओळख सुद्धा देत नाही, एकमेकांबरोबर बोलायला सुद्धा टाईम नाही त्यांना. एवढी वाईट परिस्थिती आहे. रिक्षा स्टँडवर गप्पा गोष्टी व्हायच्या, आदराने लोक रिक्षावाली बोलायची. एखाद्याने जर डबा नाही आणला तर त्याला आपल्या डब्यातला घासातला घास द्यायची, एवढी माणुसकी होती. एखादा कार्यक्रम आला, तुम्ही कार्तिकी एकादशी म्हणा किंवा आषाढी म्हणा, रिक्षा स्टँडची पूजाला पण एवढा खर्च करायचे. प्रत्येकी वर्गणी काढून रिक्षावाले एवढ्या थाटात रिक्षा स्टँडची आणि आपल्या रिक्षाची पूजा करायची. आता ती स्थिती दिसत नाही. रिक्षावाले आता नुसतं धंदा करायच्या मागे, पूजा केली तर केली, ते पण दिवाळीमध्ये करतात पूजा किंवा गुढीपाडव्याला. पण रिक्षा स्टँडवर एक वेगळीच मजा होती. डीजे लावून, जेवण वगैरे ठेवून, सत्यनारायण घालून. तर ते कुठंतरी कमी झालेलं आहे. ओला, उबरने एवढं दाखवून दिलं की भाऊ रिक्षावाला, तू शेवटपर्यंत एकटाच पाडणार आहे आमच्यामुळं, आणि तू शेवटपर्यंत एकटाच जगणार आहे आणि एकटाच राहणार आहे आणि एकटाच लढणार आहे. कारण आम्ही बंद केले रिक्षा स्टँड, तुमची एकी संपवली आणि तुम्हाला एकाकी पाडलेलं आहे. आज सत्य परिस्थिती आहे. कुणी ओला, उबर सारख्या कंपनीच्या विरोधात बोलायला तयार नाही, कुणी भाडेवाढ करण्याच्या तयारीत बोलायला नाही, कुणी परमिट बंद करण्याच्या बाबतीत बोलायला तयार नाही. ही अशी परिस्थिती आणून ठेवली यासारख्या ऑनलाईन कंपन्यांनी. रिक्षा स्टँडची मजा ही ज्यांनी अनुभवली त्यांना माहिती आहे रिक्षा स्टँड म्हणजे काय होतं. रिक्षावाल्यांचा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न होता. अहो, तुम्ही डबा जरी नेला नाही ना गाडीवर, तरी आपली घरातली माणसं स्वतः रिक्षा स्टँडवर येऊन डबा द्यायची. एवढी मजा होती रिक्षा स्टँडची आणि एवढं खास होतं रिक्षा स्टँड. आज ते रिक्षा स्टँड संपण्याच्या मार्गावर आहे. कुठंतरी संपून गेले ते. काही अपवाद वगळता, काही ठिकाणं वगळता थोडेफार रिक्षा स्टँड अजून जपून आहेत. कारण ती 90च्या दशकातली अजून लोक जपून आहेत, तीही जिवंत आहेत. त्यामुळे ही रिक्षा स्टँड अजून जिवंत आहेत. ज्यावेळेस ती लोक रिक्षा धंदा सोडून जातील त्यावेळेस ही राहिलेली रिक्षा स्टँड पण दिसणार नाहीत. कारण आता जग फास्ट झालंय, अपग्रेड झालंय. अपग्रेडच्या नावाखाली जुनं ते सोनं म्हणणाऱ्या गोष्टी आपण कुठंतरी विसरत चाललोय, कुठंतरी मागं सोडत चाललोय या पुढं जाण्याच्या नादात. पण शेवटी जुनं ते जुनंच असतं. रिक्षा स्टँड प्रत्येक रिक्षावाल्याला धरून ठेवणारी जागा होती, प्रत्येक रिक्षावाल्याला हसवणारी जागा होती, खेळवणारी जागा होती आणि रडवणारी ही जागा होती. अशा रिक्षा स्टँडला माझ्या या रिक्षावाल्याचा सलाम आहे. आणि माझी तर इच्छा आहे प्रत्येक रिक्षावाल्यांनी एक रिक्षा स्टँड तर ओपन केलंच पाहिजे, सर्वांनी मिळून 10-15 जणात. कारण त्या रिक्षा स्टँडवर तुम्ही धंदा करू किंवा नका करू, पण एखादं तरी भाडं किंवा एखादी तरी रिक्षावाल्यांची भेट त्या रिक्षा स्टँडवर झाली पाहिजे. आणि आपल्या रिक्षाची पूजा आणि रिक्षा स्टँडची पूजा ही नक्कीच घातली पाहिजे मित्रांनो. आज आपण जे नुसतं मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेलो आहे ना, इंस्टाग्राम वापरायचा, यूट्यूब वापरायचं, फेसबुक वापरायचं, नुसतं त्यात घुसायचं. अहो, पण रिक्षा स्टँड होतं ना तर आपल्या गमती जमती गप्पा गोष्टी व्हायच्या रिक्षावाल्यांवर. याचं उन्ह धुणं काढ, त्याचं उन्ह धुणं काढ, त्याची मजा घे, ह्याची मजा घे. या गोष्टी ज्याने अनुभवल्यात ना तो खरा रिक्षावाला. खरंच
पण आत्ताच्या रिक्षावाल्यांना ती गोष्ट अनुभवायला मिळत नसेल. त्या या गोष्टीला आहे ना मुकलेले आहेत आत्ताचे रिक्षावाले. पण मित्रांनो, खरंच जी मजा होती ना रिक्षा स्टँडची, ती मजा ही एकटं ओला उबर रॅपिडो सारखे भाडे मारणाऱ्यात नाही हो, खरंच नाही. एक तरी रिक्षा स्टँड हक्काचा असावं प्रत्येक रिक्षावाल्याचं. माझी तर हीच अंतःकरणातून इच्छा आहे. कारण मित्रांनो, रिक्षावाल्यांवर जी आपली ओळख आहे, आता तुम्ही एखाद्या कंपनीत काम करताय, तिथं तुम्हाला माहिती आहे कुटुंबासारखं नातं होतं. आणि असंच नातं आपलं रिक्षावाल्यांवर रिक्षा स्टँडवरच होतं, कुटुंबासारखं नातं. हे असं ओला उबर सारख्या भाडे मारून आणि नुसतंच पळून पळून काही होत नाही, काही भेटत नाही. रिक्षावाले आजकाल आहे ना नुसतंच हात दाखवतात, ओ भाऊ गेला पुढं, पण थांबून बोलायला तयार नाही, कोणी चहा पाजायला तयार नाही, कोणी जेवण चारायला तयार नाही. हे फक्त कशामुळं? रिक्षा स्टँड बंद पडले त्याच्यामुळं. बघा तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा. नसेल आवडला मित्रांनो तरी शेअर करा. भेटूया आपण आपल्या रिक्षावाल्याच्या अशाच इंटरेस्टिंग माहिती बरोबर. धन्यवाद.